न्यायव्यवस्थेत आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावरती अन्याय केला. जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य. न्यायपालिकेत आरक्षणाबद्दल आपण जे काही बोललो त्यामध्ये कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असं विधान केलेलं नाही. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांचा यूटर्न. जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करून आंबेडकरी जनतेला दुखावण्याचं काम केलं. भाजप नेते आशिष देशमुख यांची आव्हाडांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. राम क्षत्रिय होता की नव्हता हे स्पष्ट करा. जितेंद्र आव्हाड यांचं भाजपला आव्हान. राम आमचा म्हणजे आमचाच आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम हे आम्हाला सांगणार. वेळ आहे म्हणून शांत बसावं लागतंय. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबद्दलच्या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. 8 फेब्रुवारीला पुढची सुनावणी. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मागितली 1 महिन्याची मुदतवाढ. चौकशीला आज हजर राहण्यासाठी ईडीनं बजावलं होतं समन्स. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय. एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित केल्या जातील. 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन. मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघांवरती भाजपचा डोळा. मुंबईतील 6 पैकी 4 जागा लढवण्यास भाजप ठाम. तर उर्वरित 2 जागा शिवसेनेला सोडणार असल्याची माहिती. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदेंना भेटणार. आज संध्याकाळी 5 वाजता जनवात्सल्य निवासस्थानी दोघांची भेट होईल. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात नागरिकांशी चाय पे संवाद साधला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत त्यांनी चर्चा केली. सुप्रीम कोर्टामध्ये हरणार या भीतीपोटी आणि पक्षात उरलेलेही जाण्याच्या तयारीत. त्यामुळे घाई गडबडीत महाढोंगी परिषदेचं आयोजन. बाळासाहेबांच्या विचारांसोबत महागद्दारी तुम्हीच केलीत. भाजप प्रवक्ते राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. एक खोटं लपवण्यासाठी महाखोटं बोलावं लागतं. मुख्यमंत्री पदासाठी महाकपट आणि महाधोका केला नसता. रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषदेची वेळ आली नसती. आशिष शेलार यांचा टोला. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच्याच हातून पक्ष सुटला. विक्रोळीमधल्या कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर भागात मनसेकडनं कारसेवकांचं स्वप्न पूर्ण या आशयाचे बॅनर. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं त्याला आज कळस चढवला जातोय असा मजकूर या पोस्टरवरती वाचायला मिळतो. राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत उडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले. त्यामुळे घटनेच्या पदावरती बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली. संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक. डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. शरद पवारांचं रामजन्मभूमीचे सरचिटणीस चंपतराय यांना पत्र. राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपतराय यांचे आभार मानलेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचं मुंबईतल्या हुतात्मा चौकात आंदोलन. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र व्हायला हवा या मागणीसाठी एकीकरण समितीकडनं घोषणाबाजी. मुंबई भाजप निवडणूक संचलन समितीची आज बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल. यवतमाळच्या झरी जामणी नगरपंचायतीमधील सत्ताधारी गटातील 3 तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केलाय. आमदार बोतकुरवार यांच्या कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. मुंबई महानगरपालिकेचा 2024 आणि 25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही. मुंबईतल्या प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होणार. दुरुस्ती नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी उभारण्याचा प्रकल्प हाती. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार. वाढवण बंदर संदर्भातील 19 जानेवारीला असलेली जनसुनावणी पुढे ढकलण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी. मात्र जनसुनावणीसाठी प्रशासनाकडून मोठी तयारी. पुढच्या काही दिवसात मुंबईत थंडीचा जोर वाढणार. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतल्या वातावरणात मोठा बदल. धुळे जिल्ह्याचं तापमान 8 अंशांवरती. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमान घसरलं. तापमान 9 अंशांपर्यंत खाली. अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही. मुंबई पोलिसांनी दिली सक्त ताकीद. अटल सेतूवरती सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे मुंबई पोलीस कारवाईच्या भूमिकेत. अटल सेतूवरती वाहनं थांबवल्यास कठोर कारवाईचा इशारा. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवरती एका टपरीला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण. मात्र टपरी पूर्णपणे जळून खाक. मालेगाव शहरातनं बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह सापडला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांकडून अटक. रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो कसाऱ्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात. हिंगोलीत वातावरणातल्या बदलांमुळे हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 25 ते 50% घट होण्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूर परिसरात 2 ATM मशीन्स फोडली. चापानेरच्या SBIच्या ATM मधनं चोरट्यांनी 22 लाख रुपये लुटले, तर वैजापूरच्या IDBIच्या ATM मधनं 16 लाख रुपये लंपास झाले. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील तळमजल्यावरती पार्क केलेल्या वाहनांना आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराची स्वच्छता केली. माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि 2ही पक्षांचे पदाधिकारी, देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ केला. अयोध्येमधल्या सोहळ्यानिमित्त अनेक राज्यात विविध कार्यक्रम. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसंच 21 आणि 22 जानेवारीला फुलांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबई उपनगरामध्ये RSS आणि विश्व हिंदू परिषद 1 लाख लाडूंचं वाटप करणार. बोरिवली, कांदिवली, दहिसर भागात प्रतिष्ठापनेच्या दिवशी लाडू वाटप कार्यक्रम पार पडेल. अयोध्येमधल्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या थीमवर तयार केले गेले आकाश कंदील. 3 फुटांपासून 9 फुटांपर्यंत हे इको फ्रेंडली आकाश कंदील आहेत. नागपूरमध्ये 15,000 लिटर क्षमता असलेली आणि 2,000 किलो वजनाची देशातली सर्वात मोठी कढई. ही कढई अयोध्येला जाण्यासाठी सज्ज. या कढईमध्ये 7,000 किलोंचा शिरा तयार केला जाईल. हिंगोलीतील सारंग स्वामी यात्रेत 150 क्विंटल भाजीपाल्याचा महाप्रसाद. 529 वर्षाची परंपरा आजही कायम. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा. पुढची 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता असेल या दृष्टीनं प्रयत्न करा. अमित शहांची क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत सूचना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत रस्त्याच्या दुतर्फा बॅनर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत असल्याचा या बॅनरवरती उल्लेख. मोठ्या संख्येत रामभक्त अयोध्या नगरीत दाखल. गोरगरिबांसाठी आजपासून अयोध्येमध्ये 24 तास प्रसादाची व्यवस्था. अनेक वर्ष प्रभू श्रीराम तंबूत विराजमान होते. ही संकल्पना मनात ठेवून अयोध्येमध्ये टेंट सिटीची उभारणी करण्यात आली आहे. टेंट सिटीमुळे अयोध्येचा विकास होणार असल्याची आशा आहे. अभिनेत्री, नृत्यांगना खासदार हेमा मालिनी अयोध्येमध्ये रामायणावरती आधारित नृत्य नाटिका सादर करणार. राम मंदिर उद्घाटनापूर्वी आज संध्याकाळी 7 वाजता ही नृत्य नाटिका सादर केली जाईल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येला आलेले होते तेव्हा त्यांनी हा अमूल्य सल्ला का दिला नाही. योगी आदित्यनाथ यांची संजय राऊत यांच्यावर टीका. राम मंदिर बाबरीच्या जागी नसल्याचं राऊतांनी वक्तव्य केलं होतं. ज्या जागेसाठी लढलो मंदिर तिथेच बांधलं जातंय, योगींचं वक्तव्य. आप उभाठा गट RSSचे छोटे रिचार्ज.
विरोधकांच्या राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमांवरती ओवेसींची टीका. आम आदमी पक्षाकडनं दिल्लीमध्ये सुंदरकांड पाठाचं आयोजन, तर ठाकरे गट काळाराम मंदिरात पूजा करणार आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावात 2800 वर्ष जुन्या वस्तीचे अवशेष सापडले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.